न करता त्या 4 लोकांच्या सांगण्यावरून त्या डेव्हलपरला त्रास देणं, सोसायटीचं नाव बदनाम करणं, तिकडच्या लोकांचं म्हणजे काम त्या ठिकाणी थांबवण्याचं काम किंवा तिथं काम होऊ नये आणि अशा पद्धतीचं तिथं वातावरण निर्माण करण्याचं काम मर्चंडी करतात. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट 4200 झोपड्या होत्या, 800 अपात्र आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही कधी आंदोलन नाही केलं. त्याच्यामध्ये लोकांना तिथं सोसायटी रजिस्टर नाही आहे, सोसायटी लोकांना घरातून जबरदस्ती बाहेर काढण्यात आलं. 4200 झोपडपट्टीवाल्यांना न्याय द्यायला पाहिजे होता. त्यांना न देता 4 लोकांसाठी येऊन चालू कामामध्ये बाधा घालण्याचं काम मनोज मर्चंडी करतात. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मध्य मुंबईतील वरई परिसरात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प चालू आहेत आणि हे प्रकल्प चालू असताना वेगवेगळे विषय, वेगवेगळे आक्षेपार्ह विषय, तक्रारी, त्या अनुषंगाने विकासकांच्या तक्रारी, नागरिकांच्या तक्रारी आणि इतर अनेक घटनात्मक गोष्टी बाहेर येतात. या सर्व विषयाला अनुसरून पुन्हा एकदा वरईतील मरियम्मा नगर परिसरात एक नवीन आक्षेपार्ह विषय बाहेर आल्याची तक्रार आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ह्या विषयाची मांडणी शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत गवस, वरई विधानसभा समन्वयक हा विषय मांडणार आहेत. प्रशांतजी, नेमकं काय म्हणायचं आहे आपल्याला? मरियम्मा नगर आणि हा परिसर, हा मला वाटतं या परिसरात आपलं वास्तव्य आहे, तिथे आपला जनसंपर्क आहे, तिकडच्या लोकांशी आपली नाळ जुळलेली असं म्हणू शकतो आपण. बरेच लोक तुमच्या संपर्कात असतात. आज नव्याने काय विषय मांडताय तुम्ही? नाही, खरं म्हणजे तर मरियम्मा नगरामध्ये माझे वास्तव आहे गेल्या 35 वर्षापासून आणि त्या ठिकाणी मी आता स्वतः सेक्रेटरी म्हणून कमिटीवरती आहे. कारण मरियम्मा नगर एक तर मुळात तर ते प्रोजेक्ट खूप क्रिटिकल होतं, कारण CRZ होतं, सगळ्या बऱ्याच गोष्टी तिथं होत्या. पण आपण सगळ्यांनी, डेव्हलपर आणि सोसायटीने आणि जनतेने सगळ्यांना साथ देऊन आज ते आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि आज आपल्याला गोदरेज सारखे डेव्हलपर त्या ठिकाणी आलंय आणि 300 कार्पेट एरिया आहे, प्रत्येकाला एक 1 BHK एक चांगल्या प्रकारे आपण बांधून देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परंतु काही लोक जे आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जाणून बुजून तिकडे वाद निर्माण करायचा आणि घोळ घालायचा आणि काहीतरी आपल्याला पैशाचं वगैरे डिमांड करायची आणि त्या हेतूने त्या ठिकाणी काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करताय. कारण टोटली झोपडपट्टी तिथं दोस्त केलेली आहे, एकही झोपडी नाही. आता जो विषय तुम्ही जो बोललात तो ब्रिजच्या बाहेर काही झोपड्या होत्या. ब्रिज 2015ला त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि 2015ला ड्रोनने शूटिंग केलेलं आहे. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी झोपड्या नव्हत्या. म्हणजे कायदा तुम्हाला काय सांगतो, 2011च्या अगोदर जर झोपडपट्टी असेल तर तुम्हाला प्रोटेक्ट करता येते. या सरकार त्याला मोफत घर किंवा त्याचे जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन तुम्हाला घर देतात. परंतु तसं काही त्या ठिकाणी नाही. काही लोकांनी त्या ठिकाणी मीटर लावण्यात आले, काही लोकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळे काय बनवले. पण ते सध्याच्या 1-2 वर्ष अगोदरचं, 3 वर्ष अगोदर, 4 वर्ष अगोदरचं आहे. पण ही कारवाई जी आहे ती काही डेव्हलपरने केली नाही, कारण या मरियम्मा नगरामध्ये ही वस्ती येत नाही. हे 13-14 काहीतरी झोपड्या होत्या त्या गटरच्या लाईनीने नेहरू तारांगणच्या बाजूला. आणि हे झोपडपट्टी कायदेशीर महानगरपालिकेने ते डेमोलेशन केलेलं आहे. आता यांचा संबंध आहे महानगरपालिकेची जाऊन त्यांची चर्चा करणं किंवा त्यांचं जे काही नुकसान झालंय किंवा त्यांचा जो काही अधिकार मागायचा आहे तो महानगरपालिकेकडे आहे. कारण डेव्हलपरने डेमोलेशन केलेलं नाही, डेव्हलपरने त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची बोलणी केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवलेली नाही. परंतु आता गेल्या 2-2.5 महिन्याच्या अगोदर तुटलेल्या झोपड्या आणि त्याच्यानंतर आता वाद निर्माण करण्यासाठी आता ते 14 पैकी 4 लोकच, ते मनोज आपले वंचित आघाडीचे चांगले माझे मित्र आहे मनोज मर्चंडे म्हणून, त्या मनोज मर्चंडेकडे गेले आणि मनोज मर्चंडेने चौकशी न करता ना डेव्हलपरची बोलणी केली, ना सोसायटीची बोलणी केली किंवा स्थानिक लोकांची बोलणी न करता त्या 4 लोकांच्या सांगण्यावरून त्या डेव्हलपरला त्रास देणं, सोसायटीचं नाव बदनाम करणं, तिकडच्या लोकांचं म्हणजे काम त्या ठिकाणी थांबवण्याचं काम किंवा तिथं काम होऊ नये आणि अशा पद्धतीचं तिथं वातावरण निर्माण करण्याचं काम मर्चंडी करतात. कारण ते अनेक वेळेला आम्ही बघितलं, ते स्मशानभूमीचं पण आंदोलन घेतलं, ब्रिजचं आंदोलन घेतलं, अशा छोट्या मोठ्या आंदोलन घ्यायच्या धमक्या देतात. आणि त्याचं पुढे काय होतं, एक तरी तुम्ही ते लोकांना न्याय मिळवून दिला का? आणि तुमच्या नगरामध्ये तुम्ही रमाबाईमध्ये राहता, त्या ठिकाणी जे डेव्हलपर, ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट 4200 झोपड्या होत्या, 800 अपात्र आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही कधी आंदोलन नाही केलं. त्याच्यामध्ये लोकांना तिथे सोसायटी रजिस्टर नाही आहे, सोसायटीला लोकांना घरातून जबरदस्ती बाहेर काढण्यात आलं, 800 लोकांचं डेमोलेशन 1-2 दिवसामध्ये घेण्यात आलं. त्यावेळेला तुमचं स्वाभिमान आणि तुमचा पक्ष
आणि तुम्हाला माणुसकी दिसली नाही का? कारण अग्रीमेंट मध्ये तुमचं आम्ही तर ऑल कस्टम रजिस्ट्रेशन करून दिलं, तुमचं साधं नोटरी रजिस्ट्रेशन करून तुम्हाला मिळत नाही, डेव्हलपर करून देतोय, मालक कोण नाहीये. अशा वेळेला तुम्हाला तिथं आंदोलन करून 4,200 झोपडपट्टीवाल्यांना न्याय द्यायला पाहिजे होता. त्यांना न देता 4 लोकांसाठी येऊन चालू कामामध्ये बाधा घालण्याचं काम मनोज मर्चंडे करतात. जर असंच जर ते जर ब्लॅकमेल करत असतील तर पूर्ण सोसायटी आणि आमचे मरिमानगरचे लोक, कारण आम्हाला 1,500 लोकांना घर द्यायचंय, जर अशा पद्धतीने जर करून जर ते कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतील तर येणाऱ्या या 1-2 दिवसामध्ये त्यांच्या विरोधात पूर्ण 1,500 लोक उतरतील आणि त्यांच्या विरोधात, त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू, त्यांच्या विरोधात तक्रार करू. कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये. जर 2011च्या अगोदर असते तर त्यांना प्रोटेक्ट करणं, तुम्हाला माहिती आहे का तिथली सिच्युएशन? ते काही माहित नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर अशा पद्धतीने लोकांचं जे एक तर प्रोजेक्ट 25-25, 33 वर्ष रखडलेले आहे, लोक बेघर झालेले आहेत, लोकांना भाडं भेटत नव्हतं. आता गोदरी सारखा माणूस आहे, आपण सगळ्यांचं भाडं क्लिअर करतोय, आपण लोकांना पात्र सगळ्यांना केलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या नगरामध्ये न्याय देऊ शकत नाही, दुसऱ्या नगरामध्ये न्याय द्यायला येत आहेत. हे मला वाटतं खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. कारण एक मित्र म्हणून त्यांना अजूनही सांगतो, अशा 2-4 लोक जे त्या पैशाच्या आमिषेसाठी किंवा काही असे तुमच्याकडे येतात, तुम्ही एक पक्षाचे एक प्रमुख पदाधिकारी आहे वरळीमधले, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता तुम्हाला उलटा इथे डेव्हलपमेंट कसं चांगल्या प्रकारे होईल त्याच्यासाठी तुम्हाला सहयोग केला पाहिजे. याने करून तुम्ही त्यांना दबाव तंत्र करून, दबाव वापरून घेऊन तुम्ही, कारण बघा डेव्हलपमेंट कोणाचं आहे? सरकारचं आहे. SRA चा प्रोजेक्ट आहे, नियम कोणाचे आहे? SRA चे आहेत, महानगरपालिकेचे आहेत आणि प्रशासकाचे आहेत. मग ह्या नियमाच्या खिलाफ जाऊन त्यांना परमिशन दिली आहे का? काय असं काय झालेलं आहे का? त्याचा पाठपुरावा तुम्ही करा ना संबंधित डिपार्टमेंटशी. तुम्ही साईडवरती येऊन त्या ठिकाणी तुम्ही काम थांबवण्याचा किंवा धमक्या देण्याचा किंवा आंदोलन घेण्याचा, मीडिया आणून तिथं घोळ करण्याचा जाणून बुजून त्या ठिकाणी मला वाटतं स्वतःच्या स्वार्थासाठी मनोज मर्चंडे आणि त्याची जे 2-4 लोक जे त्यांच्या बरोबर आहेत, 14 मधून 4 आहेत, मग 10 लोक काय येत नाही तुमच्या बरोबर? हा पण एक विषय आहे ना. मग तो विषय पण तुम्ही बोलला पाहिजे बाबा काय आहे ते. तर मला वाटतं साहेब, या अशा पद्धतीचं हे जे वातावरण तयार करण्याचं जे मर्चंडेने काम केलेलं आहे, मला वाटतं खरोखर चुकीचं आहे. त्यांना अजूनही जर त्यांना जर संधी आहे, त्यांनी हे सगळ्या गोष्टीमधून लांब व्हावं आणि जर न्याय जर मिळवून द्यायचा असेल, महानगरपालिकेने डेमोलेशन केलेलं आहे, महानगरपालिकेमध्ये संबंधित डिपार्टमेंटची जावं, त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांना घर मिळवून द्यावं, त्यांना पैसे मिळवून द्यावं, त्यांना POP मिळवून द्यावं. आम्हाला काही रुकडा, आम्हाला जर आमची मदत लागेल तर उलटा आम्ही त्यांना मदत सुद्धा करू. आणि राहिली गोष्ट, तरी सुद्धा आम्ही आमच्या स्थानिक लोक आहेत म्हणून ज्या वेळेला सुशोभीकरण होत होतं त्यावेळेला या लोक थोडंसं सगळे तिकडचे झोपडपट्टीवाले बोलले आमचं अजूनही काही झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला इथं तुम्ही सुशोभन करू नका, हे करू नका, ते करू नका असं बोलत होते. तर आम्ही डेव्हलपरशी बोलून त्यांना प्रत्येकाला 14 लोकांना 2-2 लाख रुपये दिले आणि 2-2 लाख रुपये दिले. आणि काही जे आमचे कमिटी मेंबर आणि काही लोकांचं भाडं बिडं बाकी होतं, काही लोकांना त्याच्यामध्ये ऍड करून ते बाकीचे पैसे दिले. तर ह्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना एवढे पैसे दिले, आम्हाला एवढे पैसे दिले. अरे पण बिल्डरने येऊन स्वतः पण त्यांना सांगितलं साईडवरती की बाबा मी कुणाला एक्स्ट्रा पैसे दिलेले नाहीत, मी प्रत्येकाला 2-2 लाख रुपये दिले आणि बाकीचे जे काही मी एक्स्ट्रा पैसे दिले असतील तर ते माझे भाडं बाकी होतं, कमिटीचं जे काही त्यांचं काम केलेलं पैसे बाकी होते ते मी ऍडिशनल करून त्यांना पैसे दिलेले आहेत. त्यामुळे हे जे काही लोक पसरवतात की ह्याला एवढे दिले तेवढे दिले, ते चुकीचं आहे. मी प्रत्येक जो देणारा बोलतोय की मी 2 लाख रुपये दिले, तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला पुरावा काय पाहिजे? आणि पेपर बोलतात, ज्या पेपरवरती सिग्नेचर केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 2 लाख रुपये दिले. म्हणजे ज्याला जास्त पैसे दिले त्याला पण ते 2 लाख रुपये दिले. कुठले दिलेत? जे बाहेरचं, बाबा ठीक आहे तुमचं नुकसान झालंय ना तात्पुरतं, बाबा आमचे कमिटी मेंबर म्हणून, चेअरमॅन आणि सेक्रेटरी म्हणून आम्ही जाऊन बिल्डरला बोललो म्हणून ते 2 लाख रुपये मिळाले. जर तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचं असेल ते 2 लाख रुपये, तर मी त्यांना सांगितलं 2-2 लाख रुपये ज्याने घेतले ते आणून तुम्ही रिटर्न द्या बिल्डरला आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. मग पैसे पण तुम्ही रिटर्न देणार नाही आणि वरून तुम्ही तिथं जाऊन वादविवाद निर्माण करणार आणि बदनामी करणार, तर हे चुकीचं आहे ना साहेब. नाही पण प्रशांतजी, याच्यात बदनामी तुमची झाली आहे का कुठे, म्हणजे किंवा तुमच्या पक्षाची झालेली आहे का काय? म्हणजे तुम्हाला नेमकं काय पक्षाची झाली नाही किंवा काही झाली नाही, पण मी सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी माझा प्रोजेक्टमध्ये बाधा निर्माण होते. बरोबर, माझा विषय तो आहे. मी कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी बोलत नाही. बरोबर, मी एक सेक्रेटरी म्हणून बोलतोय आणि माझी जिम्मेदारी आहे. 1500-1550 लोकांना आम्ही खाली केलेलं आहे, त्यांना भाडं दिलेलं आहे. आम्हाला 3 वर्षामध्ये त्यांना घर द्यायचं आहे. आमचा विषय जर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आम्हाला तिथे
जर त्रास होत असेल किंवा प्रोजेक्टमध्ये बाधा होत असेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ वाया होत असेल तर मी तर त्याच्यामध्ये येणार ना. बरोबर. हे प्रशांत गवस होते. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मनोज मर्चंटे यांच्यावरती आरोप झालेले आहेत. मनोज मर्चंटे कुठेतरी प्रोजेक्टला बाधा आणतायत आणि कुठेतरी गोंधळ घालतात असं प्रशांत गवस यांनी इथे ठामपणे मांडलेलं आहे. या विषयाची प्रतिक्रिया आपण मनोज मर्चंटे यांच्याकडून नक्कीच घेणार आहोत. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.